मित्रांनो, लाखो लाडक्या बहिणींचे पैसे न येण्याचे कारण म्हणजे त्यांनी लिंक केलेले चुकीचे बँक खाते। योजना कुठलीही असू द्या, सरकारी असू द्या किंवा खाजगी असू द्या किंवा माझी लाडकी बहीण योजना असू द्या, कोणत्याही योजनेचे पैसे येण्यासाठी, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही आहे ते म्हणजे तुमचे बँक खाते। कारण की बँकेतच पैसे येतात। जर आपण अशी एखादी बँक आधार कार्ड सोबत लिंक केली किंवा अशी एखादी बँक या योजनांसाठी दिली की जी या योजनांना चालतच नाही, तर तुम्ही योजनेसाठी पात्र असून देखील तुमचे पैसे खात्यावरती येण्यासाठी अडचण ही येत असते आणि आपण आपले पैसे न येण्याचे दुसरेच कारण शोधत बसतो। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अगदी तसेच झाले आहे। लाखो लाडक्या बहिणींनी चुकीचे बँक खाते योजनेसाठी दिल्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे पैसे मध्येच बंद पडले होते। त्या पात्र असून देखील त्यांना बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे येणे त्यांचे बंद झाले होते। त्यामुळे बँक ही खूप महत्त्वाची असते। कुठल्याही योजनेचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते हे योग्य द्यावे लागते। कुठल्याही बँकेचे जर दिले, काही बँका या ठिकाणी चालत नाहीत, अशा बँकांचे खाते जर आपण दिले तर त्याच्यामध्ये डीबीटी अंतर्गत पैसे जे काही येतात ते येण्यासाठी प्रॉब्लेम हा येत असतो। लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील आता या ठिकाणी 8 बँक खाते चालणार नाही आहेत। 5 मे ही शेवटची तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही या बँक खात्यांमध्ये आताच बदल करून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत। तुमचे आधार कार्ड जर या 8 बँकांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी अडचण ही येऊ शकते। त्यामुळे जर तुमचे या 8 बँकांमध्ये खाते असतील तर आणि तुम्ही ते जर लाडकी बहीण योजनेसाठी दिले असेल तर ते आताच तुम्ही बदलून घ्यायला पाहिजे। आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या बँक खात्यात 20 हप्त्यांचे पैसे जमा केले आहेत, म्हणजे 30,000 रुपये एकूण आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत आणि आता पुढचा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्याच्या मार्गावर आहे। मात्र आता योजनेसाठी तसेच इतर सरकारी योजनांचे पैसे घेण्यासाठी काही बँक खाते आता चालणार नाही आहेत। कारण की डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जे काही जमा करण्यासाठी या 8 बँकांचा प्रॉब्लेम हा येत असतो। त्यामुळे काही बँक खाते महिलांची या 8 बँकांपैकी जर असतील तर ते तुम्ही लगेच बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे। आणि आज आपण काही बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत आणि या यादीनुसार 8 बँक खाते अशी आहेत की जर या 8 बँकांमध्ये तुमचे खाते असेल, तुमचे आधार कार्ड या 8 बँकांना लिंक असेल तर आता तुम्हाला इतर योजनांचे तसेच लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते आहेत ते येण्यासाठी अडचण ही 100% येणार आहे। कारण की आता सर्व सरकारी योजनांचे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जातात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या पद्धतीने आता या ठिकाणी योजनांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा केले जातात। आणि या डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा होण्यासाठी काही बँकांचा प्रॉब्लेम आहे। काही महिलांचे हप्ते याच कारणांमुळे या ठिकाणी आलेले नाही आहेत की त्यांनी त्या ठिकाणी डीबीटी बँक न देता दुसरी एखादी बँक दिली आणि ती बँक यासाठी चालत नाही। त्यामुळे त्यांची लाडकी बहीण योजनेचे पैसे मध्येच बंद सुद्धा झाले होते। या बँक खात्यात अगोदर काही महिलांना पैसे आले असतील, कारण की त्यावेळी डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा होत नव्हते, परंतु आता या ठिकाणी सर्वच योजनांचे पैसे डीबीटी अंतर्गत जमा केले जातात। ज्या महिलांचे आधी या बँकांमध्ये आधार लिंक होते त्यांना लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते आलेले आहेत। मात्र आता यापुढे या 8 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम हा येणार आहे। त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये एक काम करून घ्यावे लागणार आहे, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते आहेत, म्हणजे जे काही तुम्हाला आता या ठिकाणी 2100 रुपये प्रमाणे हप्ते मिळणार आहेत ते तुम्हाला येण्यासाठी 100% अडचण ही येणार आहे। आता या वाढीव अनुदानाचे हप्ते बाकी महिलांना मिळतील, कारण की त्यांनी योग्य बँक खाते लिंक केलेले आहे। पण ज्या महिलांचे या 8 बँकांमध्ये खाते असेल त्यांना मात्र पैसे येणार नाहीत, म्हणून मग तुम्हाला हे खाते बदल करावे लागणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही या 8 बँकांपैकी खाते दिले असेल तर ते बदलण्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत। 2 मिनिटात तुम्ही तुमचे बँक खाते चेंज करू शकता। मागचे पुढचे सर्व हप्ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। म्हणून मग पुढचे हप्ते मिळवण्यासाठी किंवा ज्या महिलांना आतापर्यंत देखील हप्ते आले नसतील किंवा आले असतील त्या महिलांना ते हप्ते मिळवण्यासाठी आता ही 8 बँक खाती चालणार नाहीत। या 8 बँकांमध्ये जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर ते ताबडतोब बदलून घ्या। 5 मे ही शेवटची तारीख दिलेली आहे, तोपर्यंत हा बँकांचा बदल महिलांनी करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तातडीच्या सूचना महिलांना देण्यात आलेल्या आहेत। आता ही 8 बँक खाती नेमकी कोणती आहेत हे जाणून घेण्यापूर्वी लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण लाईक मात्र करत नाही, तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करून देत चला। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये करायला विसरू नका। सोबतच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर सर्वात आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँका अशा आहेत की ज्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी तसेच कुठल्याही सरकारी योजनेसाठी बिनधास्तपणे चालत असतात।
तर बघा, जे काही आता मी तुम्हाला बँक खाते सांगणार आहे, या बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार नाही. परंतु या बँका सांगितल्यानंतर तुम्हाला मी ज्या 8 बँका आता पुढे सांगणार आहे, तर त्या 8 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला बदलण्याची आवश्यकता असणार आहे. तर बघा, या ठिकाणी चालणारे खाते कोणकोणते आहेत, तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, यूको बँक, कोटक महिंद्रा बँक, फिनो बँक, जनता बँक, HDFC बँक, ICICI बँक, सारस्वत बँक, ठाणे जनता सहकारी बँक. अशा या ज्या काही बँका आहेत मित्रांनो, या प्रमुख बँका आहेत. तर या बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल आणि त्यांनी कुठल्याही सरकारी योजनेला हे खाते लिंक केले असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही. तुम्हाला पैसे घेण्यासाठी बँक खाते बदलण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु आता जे काही पुढे मी तुम्हाला 8 बँक खाते सांगणार आहे, त्या बँकांमध्ये जर मात्र तुमचे खाते असतील तर मात्र तुम्हाला या ठिकाणी बँकांचा बदल करणे आवश्यक हे असणार आहे. कारण की त्या बँका ज्या काही मी तुम्हाला आता सांगणार आहे, तर त्या बँकांचे विलिनीकरण इतर दुसऱ्या बँकांमध्ये झाल्या कारणाने त्या बँका आता या ठिकाणी सरकारी योजनेचे पैसे घेण्यासाठी चालत नाही. त्यामुळे त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल किंवा तुम्ही आधार लिंक केले असेल आणि मध्येच तुमचे कुठल्याही योजनेचे पैसे जर बंद झाले असतील तर मात्र तुम्हाला त्या बँकांमध्ये बदल करून घेणे हे आवश्यक असणार आहे. तर त्या 8 बँका कोणत्या आहेत, चला जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, आता ज्या काही पुढील मी तुम्हाला 8 बँका सांगणार आहे, तर त्या बँका सरकारी योजनेच्या कामासाठी किंवा पैसे घेण्यासाठी तुम्हाला आता इथून पुढे चालणार नाहीत. कारण की त्या बँकांचे विलिनीकरण हे इतर दुसऱ्या बँकांमध्ये झाल्या कारणाने आता त्या ज्या काही बँका आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर बघा, त्यापैकी पहिली जी काही बँक आहे ती बँक म्हणजे देना बँक. आता देना बँकेचे जे काही विलिनीकरण आहे ते बँक ऑफ बडोदामध्ये झालेले आहे. त्याचप्रमाणे विजया जी काही बँक आहे त्या बँकेचे देखील या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालेले आहे. म्हणजे देना बँक आणि विजया बँक या बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर ते तुम्ही चेंज करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे सिंडिकेट बँकेचे देखील विलिनीकरण आता या ठिकाणी कॅनरा बँकेमध्ये झाले असल्या कारणाने सिंडिकेट बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना डीबीटीचे पैसे घेण्यासाठी प्रॉब्लेम हा येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे अलाहाबाद बँक. अलाहाबाद बँकेचे देखील विलिनीकरण आता या ठिकाणी इंडियन बँकेमध्ये झाले असल्या कारणामुळे अलाहाबाद बँकेत ज्या महिलांचे खाते असतील त्यांनी बदलून घेणे हे फायद्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स तसेच युनायटेड बँक ऑफ इंडिया, तर या दोन्ही बँकांचे विलिनीकरण देखील आता या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेमध्ये झाले असल्या कारणामुळे त्या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी देखील आता आपले खाते बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, तसेच स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, भारतीय महिला बँक, या ज्या काही बँका आहेत या सर्व बँकांचे विलिनीकरण आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेले आहे. त्यामुळे या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी देखील आपले खाते बदलून घ्यायचे आहे किंवा स्टेट बँकेत आपले खाते नवीन ओपन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक. तर या दोन्ही बँकांचे विलिनीकरण आता या ठिकाणी युनियन बँकेमध्ये झाले असल्यामुळे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांनी आपले खाते बदलून घेणे हे फायद्याचे ठरणार आहे. तर अशा ज्या काही या बँका आहेत मित्रांनो, ज्या बँकांचे विलिनीकरण हे दुसऱ्या बँकांमध्ये झालेले आहे, तर त्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही ते खाते बदलून घेणे हे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. जेणेकरून कुठल्याही प्रकारे सरकारी योजनांचे जे काही डीबीटी मार्फत तुम्हाला पैसे येतात, ज्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळतो, ते पैसे घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण ही येणार नाही.